दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीवरून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। जाहिरात देणारा दानशूर कोण हे कळायला हवं असं राऊत म्हणालेत। तर सामनामध्ये जाहिरात न दिल्यामुळे राऊत भडकलेत असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहतायत, त्यांना अभिवादन करतायत, अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली। म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात, टीव्ही वाहिन्यांवर जाहिरात, राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात, डिजिटल, हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे। आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा। 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले। देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी। काल गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत संजय राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का असा प्रश्न पडतोय। कारण संजय राऊत आता हवेमध्ये बाण चालवायला लागले। देवेंद्रजींची जाहिरात कुठून आली असा प्रश्न त्यांना पडलाय। राऊत हवेमध्ये किती बाण सोडणार आहेत? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे आणि त्या प्रेमातून अशा जाहिरात येत असतात। काळ्या पैशाचा उल्लेख केला, सामनाचा कारभार कदाचित काळ्या पैशावर चालत असेल। काल देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही, त्यामुळं कदाचित तुमचं पोट दुखत असेल, परंतु देवेंद्रजींवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे। तुमचा आणि कार्यकर्त्यांचा, तुमचा आणि जनतेचा काहीही संबंध नाही।